रोड भेटतो समृद्धी महामार्ग इकडनं येवाईवरनं 1 किलोमीटर वरती आहे। म्हणजे आपला महाराष्ट्र, आपण मराठी माणसाने आपला महाराष्ट्र जर पावसाळ्यात नाही अनुभवला तर बाई स्वतःला मराठी बोलून काय फायदा। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा। आणि भाई पावसाळा चालू झालाय, महाराष्ट्र हा प्रदेश पावसाळ्यात पहा जितका एक्सप्लोर करता येईल पावसाळ्यामध्ये महाराष्ट्र एक्सप्लोर करा। आपल्या सह्याद्री रांगा आहेत, ज्या वेस्टर्न घाट आहे महाराष्ट्राचं, आपल्यावरती पालघर पासून ते खालती बांद्यापर्यंत मित्रांनो हा पट्टा तर नक्की अनुभवा। इकडच्या प्रत्येक भागामध्ये मित्रांनो एक वेगळेपणा, एक निसर्ग आहे, एक प्रेम आहे, एक आपलेपण आहे। हा सगळा निसर्ग अनुभवा। आपलं जे वेस्टर्न कोस्टल राईड आहे, मुंबई पासून ती गोवापर्यंत जी कोस्टल राईड आहे ती करा मित्रांनो, ती लोकांपर्यंत पोहोचवा। महाराष्ट्र आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि मित्रांनो खरंच मजेशीर फिरा। सो आज खूप वेळानंतर मित्रांनो पुन्हा आपण शिर्डीला जात आहोत। आज माझ्या बरोबर माझा एक शाळेतला मित्र, म्हणजे गेली 20-1 वर्षाची आमची मैत्री आहे, तो आता मला भेटणार आहे। त्याला आता पिक करायला मी स्टेशनला जात आहे, विरारवरनं येत आहे। सो त्याच्यासोबत आज आपण शिर्डीला जाणार आहे आणि शिर्डीला आज आपण जाणार आहोत। समृद्धी आता आमनेपासून चालू झालाय, तो आमनेपासून शिर्डी आता हा अंतर किती असतो, म्हणजे टोटल आपल्या वेळेमध्ये मला वाटतं एक 40-50 मिनिटं अजून आपले कमी होणार आहेत। हा कसारा घाट आपण मिस करणार आहे, पण हा नवीन प्रवास कसा आहे मित्रांनो, म्हणजे म्हणतात ना आपलं डेस्टिनेशन तेच आहे, शेवटी आपल्याला साईबाबांकडे जायचं आहे, पण आज थोडासा मार्ग आपला वेगळा, तो हा नवीन मार्ग कसा आहे हा एकंदरीत सगळा अनुभव करूया। आणि मस्त आज माझा शाळेतला मित्र आहे, तर मस्त शाळेतल्या आठवणी आज तुम्हाला गाडीमध्ये मी थोड्याशा आपण उजागर करणार आहेत। तर मस्त आज आठवणींच्या एक मैफिलीमध्ये आज आपण शिर्डीला जाणार आहोत। सो लेट स्टार्ट अवर जर्नी। आता जाऊया, आधी आपण मीरा रोड स्टेशनला मित्राला पिकअप करूया। तर आपण जातो आता मीरा रोडला आणि या समोरच्या ट्रक वरती बघा काय लिहिलंय, मेरे बिना जी पाओगी ये बोलने का हक सिर्फ पैसे को है। भाई कडक मेसेज आहे की नाही, एक नंबर भाई, एक नंबर कडक। नमस्कार मित्रांनो, सो माझा मित्र शाळेतला आता मीरा रोड वरनं आपण आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे। सो आता आधी आपण हायवे गाठूया आता भिवंडी पर्यंत मित्रांनो। याचा जसं दाखवायला काही नाही, होपफुली भिवंडीला आपल्याला ट्रॅफिक नाही भेटू आणि मला ट्रॅफिक नाही दाखवायचं आहे। सो आता आपण डायरेक्टली भेटूया आमने इथे। आता मॉर्निंगला वाजले 7:35 झालेला, नाश्ता वगैरे केला। तर आता इनिशियली प्लॅन तर असा आहे की डायरेक्ट नॉनस्टॉप शिर्डीलाच जायला, फक्त मध्ये आता समृद्धीला जो आपल्याला एक नवीन हा भेटणार आहे, तिथे फूड स्टॉल वगैरे जर असेल या अलीकडच्या पट्ट्यामध्ये इगतपुरीच्या आधीच्या, तर तो तुम्हाला फूड स्टॉल कसा आहे ते दाखवणार आहे। सो आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे, आता भेटूया आपण डायरेक्ट आमनेला। मध्ये जर काही असेल ट्रॅफिक वाला दाखवायचं नाही, बघू आता आपल्याला घोडबंदर वगैरे काय त्रास देतोय का मित्रांनो। येवा इथे आपण आपला घेतलाय पहिला CNGचा हॉल्ट आणि या CNG पंपवरती एक वेगळी गोष्ट आहे। तर या CNG पंपवरती तुम्हाला एक खास गोष्ट मी दाखवतो। सो मित्रांनो इथे पक्ष्यांचा एवढा मोठा एक घरटा बनवला यांनी, आणि काय मोठा घरटा आहे बघा पक्ष्यांचा, आणि खूप पक्षी आहेत आतमध्ये। सो मित्रांनो हा आपला रिफिल आजच्या वेळेचा। अरे क्यू कर रहा, रुक जा। सो आपला रिफिल झालेला आहे, स्पॉन्सर्ड बाय आवर मित्र। चालू कर। सो मित्रांनो येवाईवरनं निघतानाच आपल्या या सीझनचं 2025ची पहिली पावसाची राईड आपली चालू झालेली आहे। आपल्याला पहिला पाऊस आता इथे भेटलेला आहे आणि हायवेलाच आपल्याला पाऊस भेटलेला आहे। तो वरुण राजावरची आपल्यावरती कृपा झालेली आहे, पावसाळा आपल्याला भेटलेला आहे। जो आनंद आपल्याला घ्यायचा होता, जे माझ्या व्हिडिओमध्ये मी दरवेळेला सांगत असतो, भाई कोकण हा, महाराष्ट्र हा आपल्या फिरण्यासारखा प्रदेश आहे, तर ते अनुभव करायला आज आपण इथे आलेलो आहोत। तो इथे आता मस्त पावसाचा आनंद घेऊया आणि भाई सुखकर राईड म्हणजे जे पाहिजे होतं आपल्याला ते आता फायनली आपल्याला भेटत आहे। तो थोड्या वेळ आता मीही मस्त पावसाचा आनंद घेतो आणि आपणही पावसाचा आनंद माझ्या व्हिडिओवर घेऊ नका भाई, घरात ना बाहेर निघा, फिरा, महाराष्ट्र अनुभव करा। आता इथे ट्रॅफिक आहे, बघू आता आपण आपली पुढची जर्नी कशी होते ती। येवाईवरनं आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला हा बोर्ड भेटतो समृद्धी महामार्ग, इकडनं येवाईवरनं 1 किलोमीटर वरती आहे। सो भिवंडी नंतर मित्रांनो आपल्याला जर पहिल्यांदा आपण समृद्धी घेत असाल इकडनं, इगतपुरीच्या इकडनं, आमने इकडनं, सो थोडंसं गाडी स्लो ठेवा
आणि तुम्हाला आता मला जेवढे लँडमार्क कव्हर करता येतील तेवढे लँडमार्क तुमच्यासाठी मी आता कव्हर करणार आहे. सो हा भिवंडी धाबा आपण एक लँडमार्क घेऊ शकतो. या भिवंडी धाब्यापासून आपलं समृद्धीचं जे डायव्हर्जन आहे आताचं आमनेचं हे 1 किलोमीटर आहे असं आपण बोलू शकतो. सो आता पुढे ते डायव्हर्जन मला कधी भेटेल ते मी आता तुम्हाला सांगतो पुढे. हा नंतर पुढे अजून एक बोर्ड आहे तो बघा, समृद्धी महामार्ग 200 मीटर वरती. सो आता मला हा डायव्हर्जन घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे भाई? नाही घ्यायचं आहे आपल्याला आता हा डायव्हर्जन. सो इकडनं आपल्याला खालतीच जायचं आहे. आता पुरती आपण खालतीच आलो आहे. हा 200 मीटर वरती आहे. म्हणजे भिवंडी धाबा नंतर तुम्हाला एक जी चढण भेटते मित्रांनो, हा बघा ही चढण जी आहे पुढची पूर्ण ही सोडायची आहे तुम्हाला, ही घ्यायची नाहीये. तिकडनं आपण सरळ आलोय. तो बघा आता ती व्हाईट गाडी वळली ना, अर्टिगा जिथे वळली तुम्हाला दिसत, तिकडनं आय गेस आपल्याला आता समृद्धीसाठी वळायचं आहे. आणि नागपूरसाठी फायनली आपला एक वेगवान प्रवास, एक झंकाट प्रवास आता मित्रांनो आपण कनेक्ट झालेलो आहोत. फायनली आपण समृद्धी महामार्गावरती आणि हा डायरेक्ट कनेक्शन आहे समृद्धीला. चांगलं आहे. मला ऍक्च्युली मी काल मित्रांनो युट्यूब वरती हे कनेक्शनच शोधत होतो आणि भाई बघताय का रस्ता कसा फाकला अचानक तो. सो भाई एक सही रस्ता. आता समृद्धीचा अनुभव इकडनं आपण घेणार आहोत आणि इकडनं आता शिर्डीपर्यंत आपण समृद्धीवरच असणार आहोत. सो लेट्स गो मित्रांनो. आता जिकडनं आपला समृद्धी हायवे चालू होतो तिकडनं शिर्डी आहे आपलं 180 किलोमीटर. सो आता मित्रांनो वेळ झाली आहे 9:24. सो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो 9:24 आपण आपलं समृद्धी म्हणजे 5 मिनिटं आधी आपण 9:20 समृद्धीवरती चढलो आहे. आणि तिकडनं जो आपला शिर्डी आहे मित्रांनो हे 180 किलोमीटर आहे. सो मी तुम्हाला दाखवतो आता. आणि माझी स्पीड मित्रांनो मी 70-80 ठेवणार आहे. मी ओव्हर स्पीड नाही करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा डिस्टन्स कव्हर करायला 180 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला किती वेळ लागतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो आहे ना की हे जो प्रवास आहे ना हा सुखाचा प्रवास आहे. म्हणजे आता हा रस्ता बघा पूर्ण हा आपल्याला शिर्डीपर्यंत असाच रस्ता आहे. त्यामुळे दगदगीचा प्रवास नाही. आपण जर 70-80 मेंटेन केली 80-90 आपण 100 पर्यंत, आता रोड लिगल जी स्पीड आहे ती 100ची आहे, 100 पर्यंत आपण जाऊ शकतो. पण ठीक आहे आपण आरामात जाऊ. आपण रोज रोज येत आहे सध्या तरी आता फिरणं माझं कमीच झालंय. तो आपण आरामात मजा करत जाऊ. आता निसर्गही मस्त हिरवगार झाला असेल तर त्याचाही आनंद घेऊ आणि आपला प्रवास कंटिन्यू ठेवू. सो आता हे 180 किलोमीटर आपल्याला कव्हर करायला किती वेळ लागतो सो ते तुम्हाला मी आता आपण जेव्हा समृद्धी एक्झिट करू शिर्डीला पोहोचू तेव्हा दाखवतो. सो परत आपल्याला आता वेळ झाली आहे 9:25. लेट्स गो. सो मित्रांनो मागच्या वेळेला जेव्हा आपण समृद्धीला आलेलो त्याच्यापेक्षा यंदा समृद्धीचा ओव्हरऑल रेट वाढलाय. म्हणजे जर मी इगतपुरीवरनं जरी समृद्धी घेतला असता तोही मला महाग पडला असता. सो आता इथून तर मला वाटतं समृद्धी आपल्याला अजून थोडंसं महाग पडणार आहे. मला वाटतं किंबहुना 200-250 रुपयाचा आपला फक्त समृद्धीचा टोल जाणार. आता मी आधी टोल भरतो तिकडे मोबाईल साईडला ठेवतो मी थांबा. तर मित्रांनो हा आता जिथे आपण टोल भरला आणि त्याच्या बाजूला जस्ट इथे आपल्याला वॉशरूमची फॅसिलिटी आहे. ॲज युजल लोकांनी घाण करायला चालू केलेली आहे पण ठीक आहे. तिथे आंटी हात घेऊन उभी आहे, नमस्कार करते लोकांना येणाऱ्या. सो 2 रुपये मित्रांनो वरती काहीतरी पर किलोमीटरचा रेट आहे. सो आपली जर्नी आता समृद्धीला आपण स्टार्ट करत आहोत. सो मित्रांनो आमने ते इगतपुरी येथील पहिला बोगदा आपल्याला आता लागलेला आहे समृद्धी महामार्गावरचा. आणि आता या पट्ट्यामध्ये आपल्याला किती बोगदे तेही आपण बघणार आहे. सो या बोगद्याचं नाव आहे अंबर्जे. आणि आजच्या प्रवासामध्ये आपल्याला बोगद्यांचा एक महाबोगदा म्हणजे 8 किलोमीटरचा बोगदा आज आपण अनुभवणार आहोत. सो आता पुरती तर हा बोगदा छोटाच आहे, मला वाटतं 200-300 मीटरचा असेल. सो लेट्स कंटिन्यू. सो मित्रांनो आता हा खालच्या बाजूला जो गेला तो शहापूरचा एक्झिट गेला आणि इथे आता आपल्याला रेट बघायला भेटत आहे ते म्हणजे 2 रुपये 6 पैसे हा पर किलोमीटरचा समृद्धीचा कॉस्ट आहे. सो 180 किलोमीटर आहे मित्रांनो. म्हणजे बापरे मला वाटतं थोडं जास्त पैसे यावेळेला मला वाटतं 300 रुपये जातील वगैरे पर किलोमीटर. 200 रुपयाचा हिशोब 2 रुपयाचा हिशोब आहे. सो बघू आता आपल्याला किती खर्च लागतोय समृद्धीचा तो. आणि येताना पण मित्रांनो माझा असा प्लॅन आहे की येताना आपण खालच्या हायवेने येणार आहे. बघू आता पुढच्या उद्याची जर्नी उद्या प्लॅन करू तेव्हा तो खर्च किती असतो तो आपल्याला मी सांगणार आहे. कारण खालचा रस्ताही हा चांगला आहे. बघू काय उद्याचं उद्या. सो आता आपण शहापूरचा जो बायपास आहे हा खालती टोल बघा आपण शहापूर आता क्रॉस केलाय. आता शहापूर नंतर थोड्या वेळानंतर आता कसाऱ्यानंतर ती इगतपुरी येईल. त्याच्यानंतर तो आपला 8 किलोमीटरवाला बोगदा पण आपल्याला बघायला भेटणार आहे. भाई इन्स्टा घेतलाय मी आज. सो लेट्स गो. सो मित्रांनो शहापूरच्या जस्ट नंतर आता इथे एक बोगदा आहे.
त्या बोगद्याच्या आधी आपण एक स्टॉप घेतलेला आहे आणि भाई हा बघा जो निसर्ग तुम्हाला मी सांगतो तो महाराष्ट्रातला, म्हणजे त्या कॉन्क्रीट जंगलपासून मित्रांनो इथे आलो ना यार की खरंच आहे. आता म्हणजे म्हणतात ना आता कॉन्क्रीट जंगल नकोसं वाटतं. आता हे खालती गाव आहे बघा छोटंसं, म्हणजे आधी या गाव ही छोटीशी वाडी आधी किती सुखाकर राहत असेल, आता या हायवेमुळे यांची म्हणतात ना सुखात भंग पडला असेल. पण मित्रांनो म्हणजे बघा ना ही एवढीशी वाडी आहे छोटीशी, ती काय मला आता 25-30 घरं असतील. त्याच्यानंतर बघा मागे पूर्ण हिरवळ आहे, म्हणजे यांच्या चारे बाजूला आधी हिरवळ असणार, पण ठीक आहे त्या पलीकडे पण आहे हिरवळच आहे आणि मध्ये छोटीशी अशी एक वस्ती. सही आयुष्य यार, म्हणजे आता म्हणतात ना त्या दगदगीपेक्षा हे बरं वाटतं यार, कुठेतरी सुखाचे 2 घास खायचं राहायचं. आणि हा हायवे बघा तिथपासून, तर तुम्हाला आता माहिती नाही हा मॅपमध्ये केवढा दिसत असेल. सो हा तिथे बघा तो तिथं ब्ल्यू कलरचा तो बोर्ड दिसतोय तुम्हाला, येल्लो कलरचा तो गेट दिसतोय, तिथून आता आपण आलो. सो याच्या आधी पोलीस इथे येऊन आपल्याला पकडेल, आपण कल्टी मारूया चला. सो मित्रांनो हा समृद्धीचा आपला आजच्या प्रवासातला दुसरा बोगदा. बोगद्याला नावकरण केलेलं आहे सरलांबे बोगदा आणि बोगद्याच्या आतमध्ये जायची स्पीड 80-100 आहे. आणि हा एक छोटा बोगदा आपल्याला अगदी समोर एक्झिट दिसत असेल. सो एक छोटासा अजून एक बोगदा. सो आता असं आपण म्हणू शकतो की मित्रांनो हे ट्रेलर आहेत आणि आता आपण पुढे पूर्ण एक फिल्म बघणार आहोत 8 किलोमीटरची. सो ती फिल्म पहिल्यांदा मित्रांनो 8 किलोमीटरचा बोगदा, म्हणजे भाई 8 किलोमीटर कशाला म्हणतात यार. सो सही आपल्याला एक तोही अनुभव आज घेता येणार आहे. म्हणजे आतापर्यंतचा माझ्या आयुष्यातला गाडीचा, आता ट्रेननी मित्रांनो आपण जेव्हा कोकणात जातो त्यावेळेला आपल्याला खूप मोठमोठे बोगदे आहेत आणि गाडीच्या स्पीडमुळे तेवढा आपल्याला त्या बोगद्यांचा डिस्टन्सचा अंदाजा येत नाही, किंवा मला माहिती नाही असेल. पण आता हा बोगदा आपण प्रत्यक्ष मी ड्राईव्ह करत 8 किलोमीटरचा बोगदा आता मी जाणार आहे. सो आता आपण अजून एक बोगदा सारलंगे बोगदा आपण पार करत आहोत. कडक आहे यार भाई, म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे असा आपला ऍक्च्युली पूर्ण देश या लेवलचा असला असताना भाई आपण काय प्रगती केली असती यार खरं. सो आपला प्रवास कंटिन्यू सातारा साईडला आहे. सो मित्रांनो आपल्या प्रवासातला जर मी चुकीचं बोलत नसेल तर हा 3रा बोगदा आहे, नाही 4था बोगदा आला ना उम्या भाई. मी नंतर टाकीन रेकॉर्ड करून कितवा बोगदा आला रे. नाही 3रा ना, ते आपण थांबल्यानंतर एकच आला ना. 3रा आहे ना. हा. सो मित्रांनो हा 3रा बोगदा आणि हा बोगदाही तितकासा असा काही मोठा नाहीये, पण भाई बोगद्याची क्वालिटी आहे ना मित्रांनो भाई, म्हणजे बोलू शकतो यार. म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डचे बोगदे जसे असतात तसे बनवलेले आहेत. सो सही आहे. सो मित्रांनो शिर्डी आता राहिलाय फक्त आपले 123 किलोमीटर इकडनं. सो आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला, सुखकर झाला. मेन म्हणजे आपल्याला भिवंडीला कुठे ट्रॅफिक नाही लागलं. समृद्धीवरती आपण एका जागेवरती थांबून समृद्धीचा अनुभव घेतला. प्रवास खूप चांगला चालू आहे. फक्त आता आपला इगतपुरीचा बोगदा झाला की मग आपण गाडीमध्ये गजली वगैरे थोडा चालू करूया. सो कंटिन्यू. सो मित्रांनो हा 4था एक छोटासा बोगदा जो सुरू होताच संपतोय वसाला बोगदा, वाशाळा बोगदा. सो हा एक छोटासा बोगदा अगदी सुरू होताच त्याचा समापन झालेला आहे. आणि आता मित्रांनो मला वाटतं याच्यानंतर जो आता येणार आहे तो बिग बॉस बोगदा चालू होणार आहे. सो त्याच्यासाठी आपण आपला इन्स्टाही रेडी ठेवलेला आहे. इन्स्टा लावणार आहे आपण आणि मस्त 8 किलोमीटरचं इन्स्टा रेकॉर्ड करणार आहे आपण. आणि मित्रांनो या भागामध्ये पाऊस बघा भाई काय धरलाय यार. ते हे दिखा ना उधर का व्हिडिओ बघा, तिथे मित्रांनो त्या डोंगरावरती बघा प्रॉपर पाऊस आहे. त्या डोंगरावरती ढग धरली आहेत. सो भाई कोकणात जायचं आपल्याला, गणपतीच्या आधी तुम्हाला कोकण दाखवणार आहे मी. सो आपला आताचा प्रवास कंटिन्यू करूया. सो मित्रांनो मी जे तुम्हाला सांगत असतो ना पावसाळ्यातला निसर्ग, पावसाळ्यातला महाराष्ट्र, पावसाळा फिरा. सो हे बघा हे समोर आहे मित्रांनो, म्हणजे आपला महाराष्ट्र. आपण मराठी माणसाने आपला महाराष्ट्र जर पावसाळ्यात नाही अनुभवला तर बाई स्वतःला मराठी बोलून काय फायदा. सो मित्रांनो हा अद्भुत दृश्य आहे. मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे हे तर झलक आहे. तुम्हाला मुंबईपासून कुठेही नाही जाता आलं ना मित्रांनो, लोणावळ्याला जा, तिथे तुम्हाला हे दृश्य बघायला भेटणार. आणि कोकणात गेलात तर भाई तिथे तर म्हणजे स्वर्गच आहे. तो कोकण हा खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे. त्यामुळे हे नक्की अनुभव करा.
सो आता तिथे समोर आपला जो फेमस बोगदा, जिथे आता या पट्ट्याचं जिथे ओपनिंग झाली, सेरेमनी झाली, ते सगळे तिथे आता पुढे आपल्याला बघायला भेटणार आहे. सो तिकडनं आता आपला 8 किलोमीटरचा बोगदा चालू होणार आहे. कडक आहे यार. सो मित्रांनो, एकमेव सगळ्यात मोठा बोगदा इगतपुरी बोगद्यावरती आपण प्रवेश करत आहोत. आणि एक ज्यांनी रेकॉर्ड भारतातला एक तोडलाय 8 किलोमीटरचा वाहतुकीचा बोगदा. सो तिथे आता आपण प्रवेश करत आहोत. सो लेट्स गो. आणि पुढचे 8 मिनिटं आता आपण बोगद्यामध्ये आहोत. मित्रांनो, समृद्धी महामार्गावरती येत असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण जिकडनं आमनेवरनं जेव्हा आपण कनेक्ट केलं, सो आमनेवरनं शिर्डीला येईपर्यंत जो आधीचा जो आपला एक जो पेट्रोल पंपचा स्पॉट होता आणि जो नाश्त्याचा जो आपला स्पॉट होता, आता मी थांबत नाहीये, मला 11:30 इकडेच वाजले आहेत. सो हा जो एक स्पॉट होता मित्रांनो, हा एकच स्पॉट आहे. म्हणजे या पूर्ण 180 किलोमीटरच्या जर्नीमध्ये आपल्याला इगतपुरी नाही, सुरुवातीला जिथे आपल्याला टॉयलेट भेटलं त्याच्यानंतर मित्रांनो हा एकच स्पॉट आहे टॉयलेटचा. किंवा आपल्याला पेट्रोलिंग असेल किंवा नाश्ता पाणी वगैरे असेल तर त्यामुळे रेट्स खूप जास्त आहे. माझ्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला रेट कार्ड आणि सगळी माहिती दिलेली आहे, तिथे किती रेट कार्ड वगैरे आहे. रेट खरंच खूप जास्त आहे. सो आपण जर समृद्धी महामार्ग मित्रांनो घेत असाल, आमनेपासून जरी आपण घेत असाल, त्यावेळेला गाडीमध्ये आपल्यासोबत जर स्पेशली लहान मुलं वगैरे जर असतील तर मी आपल्याला रेकमेंड करीन की गाडीमध्ये चिप्स वगैरे या सगळ्या गोष्टी पुरेशा ठेवा. पाण्याच्या बाटली पुरेशा ठेवा. इथे समृद्धीमध्ये निदान पाण्याचंही कुठे काही स्टॉल नाहीये, टॉयलेट नाहीये वगैरे काहीच नाहीये. सो या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्ष घ्या मित्रांनो, कारण या सगळ्या गोष्टींचा आपल्याला समृद्धीमध्ये थोडा स्पेशली जर गाडीमध्ये आपल्यासोबत स्त्रिया असतील, फॅमिली असतील तर या गोष्टीचा आपल्याला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण कुठेच काही नाही आणि तो एकच हॉटेल आणि तिथे रेट आपल्याला सगळे डबल आहे. फक्त चिप्स वगैरे असतात ते MRP वरती वगैरे तिकडे भेटतात, पण खूप जास्त इश्यू आहे. सो आता फायनली माझ्या प्रवासात एक 30-35 किलोमीटर राहिलेले. आतापर्यंतची जर्नी साईंच्या कृपाने खूप चांगली झाली. सो आता आपण भेटूया, आपण समृद्धी जिथे एक्झिट करणार तिथे आता बघू आपल्याला किती टोल कट होतोय. तो मित्रांनो फायनली आपला एक्सप्रेस हायवेचा प्रवास समाप्त. शिर्डी आपला आहे फक्त 1.5 किलोमीटर. सो 1.5 किलोमीटरवरनं आपण एक्झिट घेणार आहोत शिर्डी आणि त्यानंतर एक 15 मिनिटांमध्ये आपण असणार आहोत साईबाबांच्या चरणी. म्हणजे साईबाबांच्या मंदिरात नाही पण शिर्डीमध्ये आपण असणार आहोत. सो हा प्रवास साईबाबांच्या कृपेने खरंच खूप चांगला. पाहिजे तसा पाऊस नाही भेटला यार. पाऊस भेटला असताना बाई तर थोडंसं प्रवासाचा आनंद भेटला असता, पण ठीक आहे. सो आता आपण एक्झिट घेऊया एक्सप्रेस हायवेवरना. सो फायनली आता मित्रांनो आपण एक्झिट घेतलेला आहे. समृद्धीचा प्रवास आपला संपलेला आहे. आता इंटरनॅशनल रस्त्यावरनं आपण परत येणार आहोत, भारतीय रस्त्यांवरती. सो त्याच्या आधी एक महत्वाचा टप्पा तो म्हणजे अभी अपना जेब ढीला होने वाला है भाई लोग.
अभी अपनी पावती फटने वाली है टोल नाके की. समय तुमका बताएगा अभी. माझ्या अंदाजाने मित्रांनो एक 260 ते 400च्या मध्ये काहीतरी आकडा असणार आहे. सो आधी आता मी हा टोल भरतो आणि तुम्हाला त्यानंतर त्याची माहिती देतो. सो आता हा मी सर्कल पूर्ण केला, तिकडनं वळलो की तुम्हाला समोर टोल नाका दिसेल जिथे पैसा घ्यावा लागतं. तो बघा, दिसला का टोल नाका दिसला का. चलो टोल भरेंगे. सो मित्रांनो फायनली मी साईबाबा समाधी मंदिर परिसराकडे पोहोचलेलो आहे. जर्नी खरंच खूप चांगली सुखकर झाली, सुखरूप इथपर्यंत पोहोचलो. साईबाबांचं खरंच खूप कृपा व आशीर्वाद आहे आपल्यावरती. पाऊस नाही भेटला त्याचा थोडासा खंत आहे. सो मित्रांनो शिर्डीचं भरपूर सारं कंटेंट ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे. माझेही व्हिडिओज आहेत व आपले इतर कंटेंट क्रिएटर आहेत त्यांचेही कंटेंट क्रिएटर, त्यामुळे तेच परत रिपीट करणार आजच काही मजा नाही. आपला मेन उद्देश होता मित्रांनो आपल्याला समृद्धी महामार्ग पाहायचा होता आणि जाताना आपण मुंबई नाशिक हायवे आता अनुभवणार आहोत. सो आता मित्रांनो आजचा दिवस मस्त शिर्डीमध्ये राहतो. साईबाबांच्या चरणी आपलं नतमस्तक होऊन माझ्यासाठी आणि आपल्यासाठीही प्रार्थना करतो. सो आता भेटूया आपण उद्या, जेव्हा मी माझ्या परतीचा प्रवास घरी जायला चालू करणार आहे. सो सगळ्यांच्या वतीने एकदा होऊन जाऊ दे. ओम साईराम. सो मित्रांनो फायनली आपण शिर्डीवरनं निघालो आहेत आणि आता आपण घेणार आहोत ओल्ड नाशिक हायवे. म्हणजे आपण समृद्धी पूर्णपणे स्किप करणार आहोत. सो हा जो रस्ता ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी मित्रांनो हा रस्ता असा आहे की इकडनं आता आपण आधी कनेक्ट करणार सिन्नरला. मित्रांनो जर आपण या मार्गे कधी जात असेल तर तिकडे गोंदेश्वर मंदिर आहे. बघू जर मी आता जायला मला तिथे वेळ भेटला तसं तर मी वेळेवरच असं काय आजचं जसं उशिरा वगैरे नाही झालं. सो गोंदेश्वर जर तुम्हाला बघायला भेटलं, बघा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. मी आधी इथे मंदिर व्हिजिट केलं आहे, तर नक्की व्हिजिट करा. खूप जुनं मंदिर आहे, काळ्या दगडातलं मंदिर आहे. सो आता आपण जाणार सिन्नरला आणि सिन्नरवरनं आपण पुढे कनेक्ट करणार गोटीला आणि गोटीवरनं मग आपण कनेक्ट करणार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आणि तिकडनं थेट मग आपण जाणार ठाण्यापर्यंत. सो ओल्ड हायवे आपला आतापर्यंत. आणि मला मित्रांनो असं कुठेतरी वाटतं की ओल्ड हायवेला आता कुठेतरी रहदारी थोडीशी कमी असणार आहे, त्यामुळे त्या बाबतीत थोडंसं आपल्याला एक मदत भेटणार आहे. तर बघू आता आपण. आणि ओल्ड हायवेला मी ह्याच्या आधी जेव्हा प्रवास केला त्यावेळेला 6-1 तासच लागला, असं काय खूप जास्त नाही लागलेत. आणि तो रस्ताही बऱ्यापैकी चांगलाच आहे. पावसामध्ये तो प्रॉब्लेम होतो, पण अजून तरी याचा जसा कुठे काय पाऊस पडला नाहीये. काल मला थोडासा पाऊस भेटला जेवढा तुम्ही बघितला, त्यानंतर अजूनपर्यंत आतापर्यंतच्या प्रवासामध्ये कुठेच मला पाऊस वगैरे काही भेटलेला नाहीये. सो आधी आता मी हा ट्रॅफिकवाला पॅच कव्हर करतो, मग थोडं बोलतो. भरलेला आहे आता ऍज युजल. सीएनजीला लाईन खूप होते आणि जवळजवळ 40-45 मिनिटं लाईनीलाच जाणार होते. तर मित्रांनो शिर्डीला माझी ही गाडी आता ऑलमोस्ट 3ऱ्या-4थ्यांदा आला आणि दरवेळेला सीएनजीचं मित्रांनो एकच पंप आहे. सीएनजी असते तिथे, नाही अशातला भाग नाही, पण तिथे खूप जास्त म्हणजे तुम्हाला जवळजवळ 40-45 मिनिटं हा सीएनजी भरायला द्यावा लागणार. तर तेवढा वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती लाईनीत थांबू शकता. आता तेवढं मला थांबणं असं गरजेचं वाटत नाही, त्यामुळे मी मग सीएनजी स्किप केलाय. समोर घे. सो मित्रांनो आता हा ब्रिज तुम्ही लक्षात घ्या, हा ब्रिज अजूनही चालू होतो आणि हा ब्रिजच्या लेफ्टला जिथे आपण वळतो तिकडनं हा सिन्नर आहे. हा सरळ जर आपण गेलो तो हा सरळ आपल्याला पुढे समृद्धीला एक तिथे डायव्हर्जन आहे तिकडे घेऊन जातो. आणि ह्याच्या आधी जर आता आपण इकडनं लेफ्ट घेतलं सो आपला हा ओल्ड नाशिक हायवेकडे आपल्याला सिन्नरला घेऊन जातो. सो आता हा प्रवास आपण चालू केलेला, होपफुली हा रस्ता चांगला असो. ह्याच्या आधीचा हा रस्ता मित्रांनो चांगलाच होता. म्हणजे जेव्हाही मी या रस्त्याला प्रवास केला त्यावेळेला आजच्या जसं काही कंप्लेंट वगैरे नाही होतं. लास्ट टाइम तर मी चक्क बाईक घेऊन या रोडला आलेलो. रस्ता खरंच खूप चांगला आहे. सो बघू आता या लोकांनी काय सुधारणा केली आहे का बिघाडणा केली आहे, आज आपल्याला ते अनुभव करता येणार आहे. सो लेट्स गो. मित्रांनो शिर्डीवरनं जो आता पहिला आपण लेफ्ट घेतला त्याच्यानंतरचा पहिला हा आता एक काय म्हणतात त्याला मल्टी जंक्शन आहे, तिथे भरपूर रस्ते कनेक्ट होतात आपल्याला. ठीक आहे, तर सरळ आपल्याला जायचं सिन्नरला, राईटला गेलं तर पोहेगाव आणि आपण लेफ्टला गेलं तर पोहेगाव आणि राईटला गेलं तर कोपरगाव. सो आपण जाणार आहे सरळ. आणि वरती जर आपल्याला मागे तिकडे दिसत असेल तर आपल्याला समृद्धी हायवे दिसत असेल. थांबा आधी हा चौक क्रॉस करतो मी आणि मग तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो म्हणजे म्हणतात ना मी खूप वेळ नंतर ऍक्च्युली या रोडनी जवळजवळ मी माझी जेव्हा लास्ट टाइम मी हायनेस घेऊन आलो होतो तेव्हा मी या रोडने आलेलो. सो ते तुम्हाला मी सांगतो थांबा पुढे आता. सो तो बघा वरती जर मित्रांनो तुम्हाला आता त्या अर्टिकेच्या पुढे थांबा आपण अजून थोडं जवळ जाऊया आता. सो तो बघा, सो वरती जो तो दिसत आहे तो स्लोपच्या वरती जर तुम्हाला दिसत असेल तर तो समृद्धी महामार्ग आहे. आणि समृद्धी महामार्ग मित्रांनो एकंदरीत मला वाटतं आपल्याला 2दा-3दा तरी असा आपल्याला क्रॉस करणार आहे. गोटीला पण एका जागेवरती आपल्याला समृद्धी महामार्ग असा क्रॉस करतो. सो खूप चांगला रस्ता आहे मित्रांनो हा.
म्हणजे आताचा आपण ज्या रस्त्यावरती आणि ह्या रस्त्याला आतापर्यंत, आणि मी लास्ट टाइम जेव्हा आलो त्यावेळेला खूप चांगलं कंडिशन होतं. बघू आता पुढे आपल्याला कसं जायला भेटतं ते. इनफॅक्ट तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर हा सिन्नरचा रस्ता आहे, बटोप्याचा माहिती असेल तरी सांगून ठेवतो. सो आता आपण सिन्नरला जाऊया. सिन्नरला गेल्यानंतर तिकडे बघू गोंदेश्वरला जायचं वाटलं, कारण लास्ट टाइम जेव्हा मला वाटतं मी ऑलमोस्ट 1.5 वर्ष आधी आलो तेव्हा त्याचं काम चालू होतं गोंदेश्वरचं. सो आता माईट बी एक चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला गोंदेश्वर बघायला भेटेल. त्याच्यानंतर आपण घोटीला वळणार आहोत. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आपला ओल्ड हायवेने जो आपण प्रवास चालू केला त्याच्यातला आपला पहिला टोल आलेला आहे. आणि येतानाचा आपला किती टोल होता हा तुम्हाला मी आता सांगून देत होता. येताना आपल्याला समृद्धीवरनं फक्त एकच टोल लागला माझ्या घरापासून ते साईबाबांच्या मंदिरापर्यंत, आणि त्या एका टोलची किंमत होती 375 रुपये. सो 375 रुपये मित्रांनो तो एक टोल लागला आपल्याला. आणि आता इथे हा एक पहिला टोल आहे. इथे संभाव्य मला वाटतं 2-3 टोल तरी असतील. सो बघू आता. मेन आपला एक उद्देश मित्रांनो हाच जाणून घ्यायचा आहे की इथे टोल किती लागतो. आणि आईचा गो हा 125 रुपये टोल आहे भाई, नाही 80 रुपये किती, हा एकल प्रवास 80 रुपये आहे. सो आपला पहिला टोल आहे 80 रुपयाचा. चला टोल देऊया टोल. मित्रांनो हा एक कुठे कुठे छोटासा प्रॉब्लेम आहे की काही भागामध्ये बोलतात ना पॅच थोडं काम बाकी आहे, पण ह्याचा जसं काही प्रॉब्लेम नाही. मला आता ऑलमोस्ट 1 तासभर झाला या रोडवरती, म्हणजे ऑलमोस्ट 50 मिनिटांच्या वरती झाला. आणि आतापर्यंत असे बोलतात ना साईडला कामं चालू असणारी माझ्यामध्ये फक्त 2च पॅच भेटली. बाकी हा रस्ता पूर्ण रेडी आहे. आणि रस्त्याला प्रॉपर डिवायडर, लँडमार्किंग वगैरे सगळं बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे कम्प्लीट आहे रस्ता. आणि चांगला क्वालिटीचा रस्ता आहे. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो ना हा आपला याचा आसफाल्ट डांबरचा रस्ता असतो ना तो असतो. त्यामुळे हा रस्त्यावरती मित्रांनो एक गोष्ट चांगली आहे ना की आपले टायर लवकर घासत नाही, टायर गरम नाही होत. इनफॅक्ट ते जे सिमेंटचे जे रस्ते असतात ते खूप जास्त मित्रांनो त्याच्यावरती टायर हिट वगैरे होते. थोडंसं त्या मामल्यामध्ये समृद्धी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ट्रॅफिकही नाही आहे. मी सांगतो ना भरपूर सगळे लोक आपल्या समृद्धीवरती गेले. त्यामुळे इथे फक्त बोलतात ना जे लोकल क्राऊड वगैरे आहेत त्याच गाड्या इथे मोजक्या बघायला भेटत आहेत. आणि सही आहे, म्हणजे म्हणतात ना रस्त्याची क्वालिटी चांगली आहे, ड्रायव्हेबल आहे, मजा येते ड्राईव्ह करायला. फक्त हा इथे आता एक असे बोलतात ना क्रॉसिंग्स भरपूर आहेत, तो ते थोडंसं काळजी घेऊन घ्या. म्हणजे ओव्हर स्पीड करू नका, कारण पुढच्या साईडने लोक येत असतील सांगता नाही येणार पटकन आपल्याला. पण ओल्ड हायवेने येत असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या, आपण सरळ जाल तर नाशिकला जाता आणि आपण जर वळाल तर आपण सिन्नरला जाता. सो बेसिकली मित्रांनो ह्याचा म्हणायचा अर्थ आहे की तुम्हाला आता मी दाखवतो बघा, हा जिथे वरचा ब्रिज जिथे वळला ना मित्रांनो इथे आपल्याला वळायचं नाही. हा वळून जर आपण गेलात तर आपण ह्याला जातो नाशिकला. आपल्याला नाशिकला जायचं नाही, आपल्याला सिन्नरला जायचं. तर नाशिकला गेलात मित्रांनो तर तुमच्या प्रवासामध्ये 40-50 किलोमीटर एक वाढणार आहे. असं नाही की तुम्ही कुठे फार जास्त चुकीचे जाणार आहे. शेवटी तुम्ही नाशिक हायवेलाच आपल्याला कनेक्ट करायचं आहे. पण गोटी हा नाशिकच्या अलीकडे आलो, सिन्नर वगैरे हा भाग अलीकडे आला. हा नाशिक हायवे आहे, हा नाशिकला जातो. त्यामुळे नाशिकवाला पॅचला न जाता आपल्याला या सिन्नरवाल्या पॅचकडे यायचं आहे. त्या ब्रिजच्या खालनं आपल्याला यायचं आहे आणि इकडनं आता आपण सिन्नरला कनेक्ट करणार आहे. आता दुसरी एक गोष्ट मित्रांनो, आता तुम्ही समोर जर व्हिडिओमध्ये बघत असाल ना मित्रांनो तर या पूर्ण भागामध्ये असे मध्ये छोटेसे गाव वगैरे आपल्याला सतत लागत असतात. आणि गावाकडच्या लोकांची ते ट्रॅफिक सेन्स, आपल्याकडे शहराकडच्या लोकांना ट्रॅफिक सेन्स नाही आहे, तरी गावाकडचे आपले साधी बोडी माणसं त्यांना ट्रॅफिक सेन्स किंवा ओव्हरऑल म्हणतात ना ते ट्रॅक्टर असतील किंवा छोट्या गाड्या आपल्या ज्या बाईक्स वगैरे असतील, छोट्या स्प्लेंडर वगैरे, या भरपूर आपल्याला इथे धावताना भेटणार. तर या रोडला मित्रांनो मी आपल्याला हायली रेकमेंड करीन. विथ फॅमिली असाल, गाडी कुठची असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, कशीही असाल, ओव्हर स्पीड मित्रांनो अजिबात करू नका. 80च्या वरती गाडी ठेवू नका आणि तुम्हाला गाडी कंट्रोल होणार नाही अशी स्पीड अजिबात ठेवू नका. 80च्या खाली स्पीड ठेवा, म्हणजे 70-75 करत आरामात क्रूज करत जा. या भागामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समृद्धीच्या कम्पॅरेटिव्हली आजूबाजूला बघायला भेटणार. त्यामुळे एक एन्जॉय करत जा. हा रस्ता मित्रांनो निवांत म्हणतात ना, आपल्या गाडीमध्ये आपल्यासोबत मित्र असतात, परिवार असतात, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत एक मजा करत जायचं असेल तर आपण हा रस्ता म्हणून निवडू शकता. रस्त्याची क्वालिटी ओव्हरऑल चांगली आहे. कोकणातला आपल्या रस्त्यांपेक्षा तरी खूप पर्याय मस्त आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपल्याला याचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त ओव्हर स्पीड करायचं टाळा, कारण समृद्धीच्या नंतर आपल्याला थोडंसं म्हणतात ना स्पीडची घाई असते. हा वेळ थोडा जास्त लागणार आपल्याला घरी पोहोचायला, पण ठीक आहे मजा करत जा. आपण नंतर रोज आपण हे असे प्रवास आपण कधी करत नसतो. सो आता आपली जर्नी चालू आहे, बघू, लेट्स गो. सो मित्रांनो हा फायदा आहे समृद्धी हायवे नाही घेण्याचा पावसाळ्यामध्ये. आणि जे मी सांगत असतो, फिरा महाराष्ट्र, अनुभव करा.
ते हे निसर्ग आहे. म्हणजे कुठपर्यंत लांबपर्यंत जमीनच आहे, तर ते तिथे डोंगर रांग चालू होते. तिथे आपण जाणार नाही. ती नाशिकची डोंगर रांग आहे जिथे त्र्यंबकेश्वर वगैरे आहे. आता आपण इकडनं खाली हायवेला सरकणार. पण भाई हा निसर्ग बघा यार, म्हणजे कॉन्क्रीटच्या जंगलातनं आपण बाहेर पडलो. आता ती तुम्हाला तिथे जर ती दिसत असेल, ती जी लेन आहे बघा दिसते, तो समृद्धी महामार्ग आहे. आता मी हात ठेवला तर तो ब्लर होता, पण तो जो ब्रिज दिसतोय तुम्हाला, हा ब्रिज, त्या ब्रिजच्या खालती जे आहे ते समृद्धी महामार्ग आहे. आणि आपण इथे निसर्गाच्या सानिध्यात आयुष्याचे मजे घेत आहोत. आपणही असंच करा. या, फिरा, बघा, जगा. सो मित्रांनो, हा बघा निसर्ग. आणि यावेळेला मी तुम्हाला फक्त निसर्ग दाखवायला नाही थांबलो. यावेळेला तुम्हाला निसर्गासोबत अजून एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे ही. सो हा एक व्ह्यू आपण बघू शकतो समृद्धी महामार्गाचा. आणि हा तिकडे तुम्हाला त्या ब्रिजच्या पलीकडे तिकडे दिसत असेल, त्या साईडलाही आहे. तो समृद्धी महामार्ग खालना जातो आणि आपण वरना जातोय. भाई सही आहे ना, देखो भाई. म्हणजे मित्रांनो, हा असा रस्ता बघितला ना भाई, म्हणजे वाटत नाही यार हा आपल्या देशातला रस्ता आहे. काय म्हणजे भारी वाटतोय ना. आणि असा हा मागे निसर्ग असा. तो मित्रांनो, 3 गोष्टी एकाच जागेवरती. पहिली गोष्ट म्हणजे आपली समृद्धी महामार्ग, दुसरं गोष्ट म्हणजे हा असा डोंगर, आपले निसर्ग, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती बघा नदी. तर तिला आता वरना आपण एका पीक पॉईंट वरनं बघितली, ती आता खालती आलो आपण. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे दाखवायचं एवढंच उद्देश आहे की इन्स्पिरेशन घ्या, फिरा मित्रांनो. हे सगळं डोळ्यांनी अनुभवण्यासारखं आहे. फक्त व्हिडिओजमध्ये यूट्यूबवरती वगैरे अनुभवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत या. त्यामुळे खरंच फिरा, मनसोक्त फिरा. ॲटलिस्ट एवढं तर आपण आता मुंबईपासून मित्रांनो हे जेमतेम काहीतरी 150 किलोमीटर वगैरे असेल नाशिक. इगतपुरी फिरा, नाशिक फिरा, ॲटलिस्ट या पट्ट्यामध्ये तरी आपण फिरू शकतो. एवढं तरी कोणाची गरिबी नक्कीच नसणार आहे. सो मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत. नाशिक हायवेला आपण कनेक्ट केलेला आहे आणि घोटीपर्यंतचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. आणि इथून पुढे आता आपल्याला घाट सेगमेंट नाही, आपला प्रॉपर हायवेच आहे. आता हा जो वरती आपल्याला ब्रिज दिसतो, हा समृद्धी हायवे नाही आहे, हा आपला मुंबई नाशिक हायवे आहे. आणि हा खालती जो आहे हा घोटीचा बायपास आहे. सो आपण ज्या वेळेला आपण किंवा बाईकने आपण जर शिर्डीला येत असाल तर आपल्याला हा फ्लायओव्हर सोडून इथे घोटीला आतमध्ये वळायचं, जर आपल्याला नाशिकला जायचं नसेल तर. जर आपल्याला वाया नाशिक जायचं असेल तर आपल्याला हा फ्लायओव्हर घेऊन सरळ जायचं आहे. आणि इथे खालच्या पट्ट्यामध्ये ॲज युजल वर्षानुवर्ष रेंगाळलेले प्रोजेक्ट्स आहेत सगळे. हे कधी होणार आहेत देवाला माहीत. त्यामुळे इथे थोडंसं रस्त्याची परिस्थिती आहे. पण पुढे मित्रांनो नाशिक हायवे आहे ना, हा खरंच खूप चांगला आहे. कसारा घाट तर आपला ॲज युजल चांगलाच असतो. सो इथपर्यंत मित्रांनो मी आलेलो आहे. मी घरात आता बघा डॉट 2 वाजलेत. म्हणजे आय थिंक आपण 11:30 वाजता प्रवास चालू केला होता. 11:30, 12:30, 2.5 तासामध्ये मित्रांनो आपण घोटीमध्ये आलेलो आहोत. आणि इकडनं आता 10 किलोमीटर आपला कसारा घाट चालू होईल आपल्याला. त्यानंतर आपण एक छोटासा लंच ब्रेक घेऊ. उमेश सोबतचा आपला शेवटचा लंच ब्रेक मित्रासोबत. तर परत कधी भेटतोय काय माहित आपण किती वेळ. सो मित्रांनो, आपण आपला पहिला टोल मगाशी आपण दिला 40 रुपयाचा सिन्नरच्या आधी. आणि त्याच्यानंतर हा आता आपला पहिला टोल आपण बोलू शकतो मुंबई पुणे नाशिक हायवेचा आपला हा पहिला टोल. सो आपण पहिला टोल दिलाय 40 रुपये. हा पण माझ्या अंदाजाने तेवढाच असेल. तिथे आता बोट तुटला होता. सो समृद्धीचा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, समृद्धी जर आपण आमनेवरनं समृद्धी कनेक्ट केलं तर आमने ते शिर्डी आपला टोल होता 275 रुपये. क्षमा कर, 375 रुपये. सो बघू आता इथे आपला किती टोल होतोय तो. आणि काय करून ठेवलंय बाई. ठीक आहे, आता टोल भरूया आणि मग तुम्हाला सांगतो मी किती टोल आहे ते. सो मित्रांनो, हा आपला तिसरा टोल. आणि इफ आय एम नॉट रॉंग हा टोल पण माझ्या मते 120 रुपयाचाच आहे. 140 रुपयाचा. 140 रुपयाचा म्हणजे आपण किती 280 + 40 किती झाले उम्या?
₹50 बचाया सिर्फ. सो ₹50 फक्त मित्रांनो आपण वाचवले. आता टोल भरतो मग बोलूया. शिर्डी बोल लेफ्ट लेते नाही परफेक्ट. सो मित्रांनो आपण त्या पॉइंटला परत आलोय जिकडनं आपण काल समृद्धी हायवे घेतला होता. सो आता बेसिकली आपण तिथे जात आहोत, पण आपण तिकडे न जाता आपण खालना बोगद्यात जाऊन आपण मुंबईच्या दिशेने वळणार आहोत. आणि जर इकडनं आपण वरती कनेक्ट केलं तर परत आपण शिर्डीला जाऊ शकतो. पण आता उमेश बोलता नाही जायचं, करून घरी जायचं. आपण घरीच जाऊया, नको जाऊया शिर्डीला. सो मित्रांनो हा वरती जो गेला तो समृद्धी महामार्ग चालू झाला आणि आपण खालती आलो. आता हा खालना जो बोगदा वळला हा वळला मुंबईसाठी. आणि मित्रांनो जर आपण आलो असतो समृद्धी महामार्गावरनं तर आपण असं वर्ण आलो असतो. समृद्धीवरनं आलो असतो तर असं आपण येणार होतो, पण आपण असं आलो आणि त्याचं नुकसानच जास्त झालं. आपल्याला फायदा व्हायला पाहिजे होता. सो हे तुम्हाला मित्रांनो आता इकडनं पुढचं तर काय ना. आता फायनली आपण भेटूया घरी. तुम्हाला क्लोजिंग स्टेटमेंट देतो आणि त्यानंतर माझी खर्चाची पाटी बघायला विसरू नका. भेटूया डायरेक्ट आता बिल्डिंग खाली. सो मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलोय. गाडी पार्क झाली आहे आणि या पूर्ण जर्नीची आपण संक्षिप्त माहिती तर मित्रांनो आपण ऑलरेडीच बघितलं. याच्या आधीचा तो व्हिडिओ आहे. सो शिर्डीला जायला आपण कुठचा रस्ता घ्यायला पाहिजे, टोल किती, याचा संक्षिप्त व्हिडिओ मित्रांनो चॅनलवरती याच्या जस्ट आधी पडला आहे. जर तो आपण बघितला नसेल तर तो क्विक माहिती. आता हा व्हिडिओ आपण बघितल्यानंतर त्याचा काय लॉजिक बनत नाही ॲक्च्युली, पण ठीक आहे. तर संक्षिप्त माहिती आपल्या कोणाला पाठवायची असेल तर ती छोटीशी माहिती आपण पाठवू शकता. सो आता वळूया आपल्या खर्चाच्या पाठीकडे. लेट्स गो. सो मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी पुन्हा आलोय आपल्या खर्चाच्या पाठी इथे. आणि खरं तर असं बघायला गेलं तरी वर्षातली फक्त दुसरीच खर्चाची पाठी आहे आणि ह्याच्या आधीची जी खर्चाची पाठी होती ती शिर्डीची होती. पण आजचा प्रवासाचं आपलं एक वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो आपण एक राऊंड ट्रिप मारली आहे असं आपण बोलू शकतो. जाताना आपण समृद्धी महामार्ग घेतला होता आणि येताना आपण घेतला होता मुंबई नाशिक हायवे. आता त्याला आपण पारंपरिक रोड असं म्हणू शकतो आणि समृद्धीला एक आधुनिक नवीन मार्ग असा म्हणू शकतो. सो चला तर आता या खर्चाचा अनुभव करूया. तर आजच्या खर्चाच्या पाठीमध्ये मुख्यतः मित्रांनो आपण फक्त प्रवासातला म्हणजे टोल आणि पेट्रोल, सीएनजी वगैरे हा सगळाच खर्च पाहणार आहोत. बाकी राहण्या खाण्याचा खर्च वगैरे हा सगळा आपण सध्या एक्सक्लूड करणार आहोत. कारण तो आपल्या प्रत्येकाच्या बोलतात ना की वैयक्तिक ह्याच्यावरती डिपेंड असतो. कोणाचा म्हणजे बोलतात ना कोणाला कुठे राहायला आवडतं वगैरे, तर ते सगळं आपण इन्क्लूड आजच्या व्हिडिओमध्ये नाही करणार आहोत. कारण मी मुंबई शिर्डी ही माझा जो प्रवास आहे हा अनेक वेळा झालेला आहे. सो मित्रांनो हॉटेल रिलेटेड माहिती तुम्हाला आता ह्याच्यानंतर ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो त्या हॉटेल रिलेटेड व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार आहे. सो चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि इथपर्यंत मित्रांनो आपण आला असाल तर कृपया करून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो मित्रांनो लेट्स स्टार्ट. सो पहिला आपण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत ते म्हणजे की या प्रवासामधलं आपलं अंतर किती होतं. सो जाताना आपण घेतला होता समृद्धी महामार्ग आणि येताना आपण घेतला होता मुंबई नाशिक हायवे. सो जाताना मित्रांनो आपल्याला जो अंतर कापावा लागला तो माझ्या घरापासून म्हणजे काश्मीरापासून ठाणे, ठाण्यावरून आमने, आमनेवरनं समृद्धी आणि समृद्धीवरनं आपण डायरेक्ट शिर्डीला एक्झिट घेतो. तर या प्रवासाला आपल्याला 228 किलोमीटर चा आपला डिस्टन्स झाला. आणि येताना आपण नाशिक आलो. तर नाशिकवरनं येताना आपल्याला जो प्रवास झाला हा शिर्डीवरनं आपण सिन्नरला आलो. सिन्नरवरनं आपण घोटीवरती आलो आणि घोटीवरनं आपण कसारा व इगतपुरी करत मग आपण ह्याला आलो ठाण्याला आलो आणि ठाण्यावरनं मग आपण घरी आलो. तर या प्रवासाला आपल्याला 307 किलोमीटर लागले. सो जेमतेम मित्रांनो आपण एक 70 किलोमीटरचं अंतर या दोन्ही मार्गांमध्ये बघू शकतो. आणि हा 70 किलोमीटरचा अंतर मित्रांनो म्हणतात ना दिसून येतो. आपल्याला जो प्रवासाचा वेळ आहे एकंदरीत हा तेवढा आपल्याला लागतो. आता येताना मी ऍक्च्युली थांबतच आलो. स्पॉट घेत, व्हिडिओ काढत, शूट वगैरे करत आलो. तर मी शिर्डीवरनं 11:15 वाजता निघालेलो आणि मी घरी पोहोचलो तेव्हा आय थिंक काहीतरी 7 वाजले होते. तर त्यावेळेला म्हणतात ना 8 एक तास लागले. पण त्याच्यामध्ये मध्ये जेवणाला थांबणे वगैरे ते सगळे एक प्रकार होता. खालच्या रस्त्यामध्ये जर तुम्ही आता माझा हा व्हिडिओ बघितला असेल तर तो तसाच रस्ता आहे. सो मित्रांनो पहिल्या मार्गामध्ये म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये जर मी टोल बघितला तर आपल्याला या प्रवासामध्ये पूर्ण मुंबई ते शिर्डी आपल्याला एकच टोल लागतो. आधी आमनेच्या आधी इथे कुठे टोल नाही आहे आणि फक्त मध्येच जो इगतपुरीचा आपला समृद्धीचा टोल आहे तो टोल लागतो.
सो समृद्धीचे जे रेट्स आहेत मित्रांनो, ते आहेत ₹2.06 आपल्या सिडान गाड्यांसाठी, प्रायव्हेट गाड्यांसाठी त्यांनी तो रेट ठेवला आहे. सो त्याचे मित्रांनो मला रेट पडले ₹375. सो ₹375 हे मित्रांनो फक्त मी जे समृद्धीचे जे 180 किलोमीटर आहेत त्याच्यासाठीचं फक्त हे ₹375 आहे. बाकी अलीकडे आपल्याला ह्या रोडला म्हणजे जोपर्यंत आपण समृद्धीला कनेक्ट करत नाही तोपर्यंत ॲक्चुअली असं कुठे काही मला टोल नाही लागला. आता जर आपण नाशिक हायवेचा जर बघायला गेलं तर तिकडे आपल्याला 3 टोल लागतात. म्हणजे शिर्डीवरनं निघताना जर आपण तिकडनं म्हटलं तर पहिला एक ₹40 चा टोल लागतो आणि त्याच्यानंतर नाशिक हायवेवरती आपल्याला ₹140 चे 2 टोल बघायला भेटतात. सो या मार्गाचा जो आपला टोलचा एकूण खर्च आहे, हा आहे ₹320. सो मित्रांनो टोलच्या हिशोबाने म्हणायला गेलं तर आजच्या जसे काही आपले ₹50 वगैरे वाचतात. पण वेळ मित्रांनो खूप जास्त वाचतो. वेळेचा खूप जास्त फरक पडतो. खालचा रस्ता हा म्हणतात ना कुठेतरी सिंगल रोड आहे, घाटातनं वगैरे असतो. तिथे स्पीड आपली खरंच खूप कमी होते आणि जो समृद्धी आहे, हा आता समृद्धीपर्यंत फक्त भिवंडीचा जो आपला शिळफाटावाला जो परिसर आहे, तिथे फक्त थोडंसं रडगाणी असते. तो जो एक ब्रिज आहे आपला ओशनचा, तिथे फक्त थोडासा प्रॉब्लेम होतो. नंतरचा आपली पूर्ण जर्नी ही म्हणतात ना आपण सुसाट जाऊ शकतो. सो वेळेप्रमाणे आणि टोलप्रमाणे मित्रांनो हे 2 आपल्याला कुठचा ऑप्शन परवडला याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की थोडंसं सांगा. सो टोलचा मित्रांनो माझा जो खर्च झाला, हा झाला सुमारे ₹700 खर्च झाला. आता याच्यामध्ये माझं एक वेळेचं समृद्धीचं टोल आहे आणि एक वेळेचं नाशिक हायवेचं टोल आहे. जर आपण दोन्ही वेळेला जर समृद्धी घेतलं किंवा दोन्ही वेळेला जर आपण मुंबई-नाशिक घेतलं, तर सुमारे आपलं ₹750 समृद्धीला आणि ₹640 हे नाशिक हायवेला. एवढा आपला टोलचा खर्च होणार आहे. सो मित्रांनो सीएनजी आणि पेट्रोलचं सांगायचं झालं तर जाताना माझी गाडी सीएनजी मला पुरेसं भेटलं. मी मीरा भाईंदरला निघताना आदल्या दिवशी मी रिचार्ज करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर सीएनजी मला येवाईला आता येवाई मित्रांनो येवाईवरनं जे आपलं समृद्धीचं जे टर्न आहे हे जेमतेम मला वाटतं एक मोजून 1.5 ते 2 किलोमीटरचं असेल. त्याच्या आधीच आपल्याला एक सीएनजीचा पंप आहे. सो तिथे मला भेटलं तर तिथे मी 350चं रिचार्ज करून घेतलं. त्याच्यानंतर मी शिर्डीला गेलो आणि शिर्डीला माझी गाडी ब्लिंक व्हायला लागली. कारण समृद्धीवरती मित्रांनो मी जाताना पूर्ण सीएनजीवरच गेलो होतो आणि तिकडे गाडी थोडीशी आपली 80-100 स्पीडमध्ये असते. त्यामुळे सीएनजी थोडंसं तिकडे जास्त लागतं. सो येताना मित्रांनो शिर्डीलाच मला रिचार्ज करावं लागलं. मी फक्त 550च केलं होतं. मला वाटलेलं एकदा मी नाशिक हायवेला कनेक्ट झालो खालती इकडनं घोटीवरनं येताना तर मला वाटलं तिथे कुठेतरी भेटेल वगैरे आणि मला बघायचं होतं की घोटी या पट्ट्यामध्ये सुद्धा कुठे आपल्याला सीएनजी भेटतं का? पण त्या पट्ट्यामध्येही रोडला असं कुठे म्हणजे म्हणतात ना, ज्या मार्गाने मी आलो तिथे तर मला कुठे काही सीएनजी भेटलं नाही. सो नंतर मला भिवंडीला मित्रांनो परत ₹700 रिचार्ज करावं लागलं. सो पेट्रोलचा यावेळेला मित्रांनो थोडा सीएनजी पेट्रोलचा थोडा म्हणतात ना, जास्त खर्च झाला. ₹2,260 आपला सीएनजी आणि पेट्रोलचा एकूण खर्च झाला. सो या प्रवासामध्ये मित्रांनो माझा टोल आणि जो फ्युएलचा खर्च झाला हा सुमारे झाला ₹3000. सो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली? हा व्हिडिओ कसा वाटला? चॅनलवरती आपला आला तर आपलं प्रेम थोडंसं दाखवा, लाईक, सबस्क्राईब वगैरे करा. आता इथून पुढचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो हा आपला येणार आहे. ज्या हॉटेलमध्ये मी राहिलोय त्या हॉटेलची माहितीही मी देणार आहे. आणि ह्याच्या आधी मित्रांनो मी शिर्डीमध्ये मी तुम्हाला सांगतो मंदिराला लागून म्हणजे अगदी 100 मीटरच्या अंतरावरती मी 1000-1500चे हॉटेल म्हणजे अगदी बोलतात ना ₹1000-1500 आणि ते वर्थ आहेत मित्रांनो. म्हणजे आतमधली फॅसिलिटीज वगैरे तेवढं सगळं खूप चांगले हॉटेल्स माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. जर आपण शिर्डीला जात असाल तर आपण तेही नक्की पहा. सो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.